छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे। त्याचं कारण संभाजीनगरच्या समाज कल्याण वसतिगृहाची झालेली दुरवस्था आणि ही दुरवस्था अजूनही कायम आहे। कारण वर्षभरापूर्वी पालकमंत्री शिरसाट यांनी या वसतिगृहाची पाहणी करत दुरवस्थेवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलेलं होतं। मात्र वर्ष सरलं वसतिगृहातली परिस्थितीमध्ये काहीही सुधारणा झाली नसल्याचं समोर आलंय। कारण समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये मृत पाल आढळली। 1 नंबरच्या मेसमध्ये गवारीच्या भाजीमध्ये विद्यार्थ्यांच्या ताटात ही मृत पाल आली आणि त्यामुळे ज्यांनी हे जेवण घेतलं होतं त्यांना उलट्या मळमळ असा सगळा त्रास जाणवू लागला। यापूर्वी सुद्धा मेसमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। सडकी फळं दिल्याच्या घटना घडल्यात, पोह्यांमध्ये झुरळ आळ्या आढळलेल्या अशा अनेकदा तक्रारी विद्यार्थ्यांनी केलेल्या होत्या। मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला। त्यामुळे आता सामाजिक न्याय मंत्री आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनाही वसतिगृह अधिकारी जुमानत नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि म्हणूनच क्या हुआ तेरा वादा असा सवाल आता शिरसाटांवर उपस्थित होतोय। मधल्यावर राहतो, सध्या इथं हॉस्टेलला पाणी नाही। आता हे बकेट घेऊन मी खाली जाणार आहे ग्राउंड फ्लोअरला, तिथून पाणी घेऊन वरी जावं लागतंय। आता माझा पेपर आहे 9:30ला, तर पाणी नाही आता सध्या इथं, तर विद्यार्थ्यांनी कसं करायचं? आम्ही शिकायला आलेलो तिथं, आम्ही शिकायचं का इथल्या समस्याला तोंड द्यायचं? आता हा शासनाला एक प्रश्न आहे आमचा। बरं, मला एक सांग, गेल्या वर्षी पालकमंत्री आले होते, समाज कल्याण मंत्री आले, त्यांनी आश्वासन दिलं अधिकाऱ्यांना, आपलं काय झालंय? नाही, त्याच्यानंतर थोडे 4-5 दिवस बदल झाले। त्याच्यानंतर जसं आहे तशीच परिस्थिती राहते इथं। पालकमंत्री आले, कोणी जरी आलं तरी जराशी सिस्टम 3-4 दिवस चांगलं करते, नंतर जसं आहे तसंच करते। इथल्या शासनाला जर विचारलं तर सर सांगतात की जसं भेटतंय आम्ही तसं देऊ तुम्हाला। पाण्याची व्यवस्था बघितली तर पाणी जर आलं तर तुम्हाला हे तुटी जर बघितली, तुटीला थोडं पाणी येतंय। पाणी राहतंय आम्हाला फक्त 1 तास, तेवढ्यात पाणी भरणं होत नाही आमचं। तेव्हा या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया, माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे थेट आपल्याबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेत। विशाल, खरं तर या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर संताप येतोय। कशासाठी अशा वसतिगृहामध्ये राहण्याची वेळ आली आहे अशा प्रकारे खरं तर भावना येतात। काय नेमकं झालेलं आहे? का शिरसाट येऊन गेले, पाहणी केली, वसतिगृह प्रशासन जुमानत नाहीये सगळ्याला? अनुपमा, मंत्री घोषणा करतात, आश्वासन देतात, मात्र पुढे त्याचं काय होतं याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल। संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे मंत्री झाले आणि वर्षभरापूर्वी त्यांनी संभाजीनगरच्या या हॉस्टेलमध्ये अचानक पाहणी दौरा केला होता आणि या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांना या हॉस्टेलची दुरावस्था दिसली होती। विद्यार्थ्यांना झोपायला बेड्स नाही, खिडक्यांना कासर नाही, प्यायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, मेस खराब आहे, हे सगळं त्यांना दिसलं आणि पुढील काही महिन्यात हे सगळं सुरळीत होईल असं आश्वासन शिरसाटांनी तिथल्या विद्यार्थ्यांना दिलं आणि माध्यमांसमोर सुद्धा तशी घोषणा केली। मात्र आज 1 वर्ष उलटले, शिरसाट यांना मंत्री होऊन 1 वर्ष उलटलंय आणि कालच त्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल निघाली, त्यामुळे 28 विद्यार्थ्यांना त्रास झाला, हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि पुन्हा एकदा या हॉस्टेलचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 1 वर्षानंतर ही हॉस्टेलची अवस्था काय आहे तर अजूनही तिथं पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, विद्यार्थ्यांना खायची सोय नाही, विद्यार्थ्यांचं अन्न दूषित आहे, विद्यार्थ्यांनी शिकायचं की हॉस्टेलची देखभाल करायची, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले आहेत। त्यामुळं हे हॉस्टेल नाही, तिथं सुखसुविधा नाही, तर तिथं आहे तो फक्त विद्यार्थ्यांना त्रास। समाज कल्याण विभागाचं हॉस्टेल आहे, गोरगरीब मुलं ग्रामीण भागातून तिथं येतात, इथं त्यांना राहायची जेवणाची सोय होईल आणि पर्यायानं सोबत शिक्षण करता येईल अशा त्यांच्या अपेक्षा असते। मात्र हे सगळं इथं धुळीस मिळत आहे। मंत्र्यांनी आश्वासन देऊनही काहीही झालं नाही। त्यामुळं संजय शिरसाट यांनी जो काही वचन दिलं होतं त्यांना एक प्रश्न निश्चितच विचारावासा वाटतो, क्या हुआ तेरा वादा? तुमच्या आश्वासनाचं काय झालं? आता तरी संजय शिरसाट किमान वर्षभरानंतर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतील आणि या हॉस्टेलची दुरावस्था दूर करतील, इतकीच काय ती आता आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो। अनुपमा, निश्चितच विशाल, जरूर हा प्रश्न आपण विद्यार्थ्यांचा लावून धरूया। त्याचं कारण असं आहे की गावाखेड्यातून विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा असा वेळ जर इथल्या सुधारणांमध्ये जात असेल आणि अशा अवस्थेत जर त्यांना राहावं लागत असेल तर निश्चितच झी24 तास हा प्रश्न उचलून धरेल आणि संजय शिरसाट यांना या संदर्भात आपण प्रश्न विचारूया, पाठपुरावा करत राहूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।